गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत। नांदेडात बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू झाली। नांदेड शहरातील वजीराबाद बाजारपेठेत विविध साहित्यांनी सजली। बाजारात विविध प्रकारच्या प्लास्टिक फुलांच्या माळी, तोरण, झुंबर यासह डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नांदेडकर बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत। तर मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत। यंदा बाप्पाला कापडी फेटे आणि आकर्षक दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत। बाल गणेश पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती नांदेडमध्ये बनवण्यात आल्या आहेत। नांदेडकरांनी 2 महिन्यांपूर्वीच मूर्तींची बुकिंग केली असून मूर्तीच्या दुकानात सध्या मोठी लगबग दिसून येत आहे। नांदेडकर आपल्या लाडक्या आणि सुबक मूर्त्या घरी नेण्यासाठी उत्सुक आहेत। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत। अवघ्या 3 दिवसावर जे आहे गणेश उत्सव येऊन ठेपला आहे आणि नांदेडकर जे आहेत गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। मी आता नांदेड शहरातील कवठा परिसरातील मूर्ती शाळेत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मूर्तिकार जे आहेत मूर्तीवर जे आहेत शेवटचा हात फिरवताना आपल्याला दिसत आहेत। तसेच विविध मंडळाचे सदस्य आहेत ते या ठिकाणी येऊन आपल्या मूर्तीची बुकिंग करत आहेत आणि मूर्तिकार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटचा हात जे आहे ते मूर्तीवर फिरवला जात आहे। आकर्षक दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत। बाल गणेशापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती नांदेडमध्ये बनवण्यात आल्या आहेत। नांदेडकरांनी 2 महिन्यापासूनच जी आहे ते बुकिंग या ठिकाणी सुरू केलेली आहे। काय सांगाल दादा, किती वर्षापासून आपण हे मूर्ती बनवता? आम्ही 20 वर्षापासून आम्ही मूर्ती बनवता। आता मूर्ती आमची कलर झालेली आहे, सगळी विक्री झालेली आहे आमची। आता सेलिंग चालू आहे आमची। किती फुटापासून किती फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे? 3 फूट बनवून 10, 12, 14 लास्ट 14 फीट आहे आमची मूर्ती। कोणत्या मूर्त्यांना जास्त मागणी होते? लालबागची मूर्ती लई मागणी आहे आमच्यापाशी, लई जबरदस्त आहे मूर्ती। कोणती अशी युनिक मूर्ती आहे का आपल्याकडे? युनिक मूर्ती एक आहे आमच्यापाशी, कृष्णाची लालबाग होती, एक बालाजी होती, तिरुपती, एक हत्ती। युनिक म्हणले तर एक नवीन आलेली आहे युनिक हत्तीवरची। किती महिन्यापासून हे बुकिंग सुरू आहे? 3 महिन्यापासून। आमची आता झालेली आहे 50 मूर्ती बनवून। एकंदरीत आपण पाहू शकतो मी आता जे आहे ते कवठा येथील कारखान्यामध्ये आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आकर्षक अशा जे आहे ते गणेश मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत आणि नांदेड शहरातील बाजारपेठ देखील विविध साहित्याने सजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश मूर्त्या असतील किंवा त्याला लागणारे जे डेकोरेशनचे साहित्य आहे ते सुद्धा नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहे आणि जे गणेश मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याकडून जे आहे ते आजपासूनच जे आहेत गणेश मूर्त्या घेऊन नेल्या जात आहेत, मंडळाकडे नेल्या जात आहेत। आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी उंच अशी मूर्ती आहे ती मूर्ती जी आहे गणेश मंडळाच्या सदस्यांकडून घेऊन जाण्यात येत आहे आणि तिची आत्ताच आरती करून जे आहे ते या मूर्तीला नेण्यात येत आहे। आणि मागच्या काही दिवसापासून जे आहेत गणेश मंडळाच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेड शहरातील बाजारपेठ देखील विविध साहित्याने गजबजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जे आहेत नांदेडकर जे आहेत गणेश उत्सवासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड, कवठा।